असं जर प्रॉब्लेम असेल तर मग कसं करायचं? इथे काय म्हटलंय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. आपल्याला एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची. ओके, बघा इथे 2 रूट एक्स आहे, इथे 8 ला रूट एक्स आहे. बघा हा 2 रूट एक्स इक्वल्स टू हा 8 जो आहे हा 2 चा क्यूब आहे, त्याच्यामध्ये 2 टू द पॉवर 3 इंटू क्यूब इंटू हा एक्स. ओके, आता काय करायचं बघा, इथे हे सेम आहे. हा a इक्वल्स टू m असेल आणि a इक्वल्स टू n असेल तर याला आपण m इक्वल्स टू n लिहू शकतो. ठीक आहे, आणि बेस सेम आहे बरोबर. म्हणजे याला आपण रूट x इक्वल्स टू 3x लिहू शकतो. ओके, आता याला करायचं स्क्वेअरिंग. याला स्क्वेअरिंग केल्यावर काय होईल, हा रूट x याला स्क्वेअर करायचं इक्वल्स टू 3x याला सुद्धा काय करायचं स्क्वेअर करायचं. हा होईल x इक्वल्स टू 3 3 चा 9x स्क्वेअर. ओके, मग आता काय करायचं बघा, x मायनस 9x स्क्वेअर इक्वल्स टू 0. मग काय करायचं बघा, हा x कॉमन काढला, 1 मायनस 9x इक्वल्स टू 0. ओके, आता बघा आता काय होईल, इथे x इक्वल्स टू 0 आणि 1 मायनस 9x इक्वल्स टू 0. ओके, आता बघा हा मायनस 9x इक्वल्स टू मायनस 1 होणार. ओके, आता याला आपण डिवाइड बाय 9 करू. हा मायनस मायनस ला गेट कॅन्सल, नंतर 9x अपॉन 9 इक्वल्स टू 1 बाय 9 डिवाइड बाय 9 केला. ठीक आहे, 9 9 गेट कॅन्सल म्हणजे x इक्वल्स टू काय झालं, 1 बाय 9 इज द आन्सर. ओके, एक मी तुम्हाला सेकंड प्रॉब्लेम देतो. सेकंड प्रॉब्लेम हा फर्स्ट प्रॉब्लेम, हा सेकंड प्रॉब्लेम घ्या. सेकंड प्रॉब्लेम घेऊ आपण. 3 टू द पॉवर रूट x इक्वल्स टू 27 टू द पॉवर x. याचे आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. ओके, थँक्स.